नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। आज कीर्तनाला घेतलेला अभंग कुणाचा आहे तो अभंगाच्या शेवटच्या कडून कल्पना आहे। रिटर्न येतोय। वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे। थोडं उलट फिरा। ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे। जगाच्या मातीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणं नाही, कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे। शब्द सोडायचा नाही, ज्ञान देव आहे, शब्द सोडायचा नाही। ज्ञान देव, देव ज्ञान। पुरावा टाळकरी बिळकरी भजने बिजने इकडे लक्ष द्यायचं नाही, तर मी पुढे जीव काढायचा आणि तुम्ही मोबाईल पाहायचा। उभंच राहायचं नाही, बसून घेतलं तरी चालेल आणि झोपून घेतलं तरी चालेल, पण मी जीव काढायचा तुम्ही ते बेकार भानगरवानी बोट चाळीत बसायचे ते जमणार नाही तर मग उभंच राहायचं नाही। कीर्तनाला बसलं ऐकणाऱ्यांना 3 सूचना आहेत। दरिद्र्यवानी बसायचं नाही कीर्तनाला, नाही यायचंच नाही। लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, हा मी जीव काढायचा, तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं, कीर्तनाने यायचं नाही। दुसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही, हे पहिल्यांदा। आणि अभंगाला 3री सूचना आहे, कीर्तनात शंका असली ती जाग्यावर विचारायची। आज उत्तर देताना आलं महिन्यानं देणार, पुस्तक उलटे बालटे करून देणार, पण मी गेल्यावर कानायचं नाही। आपल्याला पटलं नाही, मी काय तुला बोलवायला नव्हतं, तुझं तुझ्या बायकोचं बटन माझं बटन काय समज। आमचंच ऐकायचं ना, आमच्याच क्लिपा तयार करायचं आणि आमचाच गेम करायचा, हा धंदा बंद करा। जरा स्वतःचं भांडवल वापरा। अभंगात घुसवतो, फक्त टच मध्ये राहावं लागेल आणि बोलावं लागेल, बोललं तर कळेल। 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे। ओवी क्लिअर करा। अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे। याच्या मी मध्ये तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे। अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही। सगळे बघा, अभ्यासाशिवाय तुम्ही आजारी आहे का? नाही, अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही। पुन्हा नीट ऐका, रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचललं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर शरीर आहे, कष्ट केले तर पोटभर आहे आणि नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, आणि नीती ठेवली तर व्यापार आहे। साखळ्या लावा। रियाज केला नाही पक्वाद संपला, प्रॅक्टिस केली नाही गायन संपलं, पुस्तक उचकलं नाही कीर्तन संपलं। कष्ट न करता जर तुम्ही फुकट खात असाल तर ते तुमच्या पिढीला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही मजा आणाल। परत वाक्य नीट का, पापी माणसांनी किती जरी इस्टेट कमवली तर त्याच्यावर जळू नका, त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा। अभ्यास करा। हे कौत संसार करणं हा पराक्रम नाही, संसारात चांगलं वागणं हा पराक्रम आहे। बायको करणं काय पराक्रम आहे? हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं? अख्ख्या गावात तू एकटाच न रे का? अरे दरिद्र्या, तुला एकच झालं एका वेळेस, तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून। तुला एकच झालं तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठोई। अरे येड्या, ए नीट आहे का? ए बरे, ते मोबाईल मधलं डोकं काढ, सरळ बस नीट, सरळ मागे बघ, नाही तर मग पडद्याच्या मागे बस। ए बंद कर दे। ए लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूच आहे,
साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे, मिरचीचा प्रत्येक कण तिखट आहे, मिठाचा प्रत्येक कण खारट आहे, तसा संसारातला सगळा भाग दुःखाचाच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही दुःखाचा विचार नाही हा संसार, दुःखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही सुखाचा विचार असा मोकळा झाला पाहिजे तर त्याला. चला थोडं मागं थोडं पुढं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ओवी सोडू नका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. मी तुम्हाला परत ते शब्द सांगतो, पुढे सरकवतो. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही. हे शाळेतले ज्ञान सोडून द्या, याला कोणी खात नाही. 10 लाख भरावे लागतात तेव्हा नोकरी लागते, आणि त्याचं व्याज म्हणजे आपलं पेमेंट. त्यात काय एवढं विशेष नाही. परत मागे येतो पुढे आणतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, झालं फायनल. ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. टाळकरी आजारी तुम्ही नाही, देवाचं ध्यान आहे. ओवी क्लिअर झाली. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण ते ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केली तरच येईल. आषाढी एकादशीला आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं अख्खं घरानं वारकऱ्याची सेवा करतंय, त्याचं हे फळ आहे. त्याचं हे फळ आहे. फुकाट बापाची पेंड नाही. हे गप्रा आहे, हे चालत नाही. हॅन होईल काय म्हणतो, हे नाही नाही. देवाचा नियम आहे, दिल्या विना प्राप्ती. देवाला जर दिलं तरच देव देतो. तर बऱ्याच लोकांच्या काय शंका आहेत, मला देव गरीब काठतो. तू त्या क्वालिटीचा आहे ना. तुला अक्कल आहे का? तुला सोमवार कळतो का? एकादशी कळतो का? तुझे कव्हाय पहा डोळे लालशे. तुला नोटा देऊन काय वर खोल्या वाढवायच्या का? तुला करायचं, तू असाच भिकारी राहायला पाहिजे. हा देवाचा नियम आहे. लोकांनी फक्त शब्द वापरलेत. गरिबी, ज्यांचा वाढदिवस आहे ना देशमुख साहेबांसाठी, ऐका, हे गरिबी बिरिबी हे भाषणातले शब्द आहे. कोण गरीब आहे? कोण गरीब आहे? बसलेल्या पैकी त्यांना बोटवर कर, तुला मी 10 मिनिटात श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? टापा हाणायची आणि जनता नादी लावायची भक्ती. कोण गरीब आहे? गरीबच कोणी नाही. तुमचं काय मत आहे? कोण गरीब आहे? अरे गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. तुम्हाला पुढे सांगा, गरीबा इतका किडाच कोणला नाही. काय मत आहे? कोण गरीब आहे? अरे हे आपण स्टेजवर बसलो ना, सगळा देशमुख परिवार, हे माझ्यासमोर बसलेले आपले वारकरी. गरिबी तुम्ही सांगायचे नाही. गरीब आपण पाहिली नाही, गरीब आपण अनुभवली. बसलेल्या सगळ्या लोकांनी, स्टेजवरच्या खालच्या महाराज मंडळी सगळ्यात, इनेकर सगळ्यात, चोपदार सगळ्यात, गरिबी आपण अनुभवली, अनुभवली. भाषण करून गरिबी करते का? गरिबी आपण पाहिली नाही, गरिबी अनुभवली. आपण जेवढे लहानपणी गरीब होतो तेवढा आज एकही माणूस गरीब नाही. तुमचं काय मत आहे? आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू, आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू फक्त थिगळ शब्द कसा शिकवणार पोराला? थिगळ, थिगळ, याला थिगळ म्हणतात. शिकवा. येईल
अरे आपण इतकी गरिबी काढली सगळ्यांनी, देशमुख परिवाराने आपण. अरे या सणाला चपाती होती तर त्या सणाला होती, भात पाहायला मिळत नव्हता, भजे खानदानीत नव्हते. चिमणीवर अभ्यास केला आपण. वाद संपली तर आई लुगड्याचा पदर फाडीत होती, तो वळून वाद करीत होती. बाप कंदील घेऊन बैलांना पाणी पाहिजेत होता. 7वी पर्यंत आपल्याला पाटी होती, तिला साठा नव्हता, नुसतं खापर होतं. खापराची फोडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. मग थुका काय तेव्हा आपण एका बोटाने लावित नव्हतो. पेन्सिलीत आपण खातच होतो. कमरेला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि देवला का आता उतरायचा. हो, दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. तिच्यात काही दप्तर नव्हतं, कवठ बोर चिचा आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम नवी बोलत. तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आपण सगळे आंघोळीला वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात, बाहेर यायचं वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. आणि तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच अख्खी मोकळी गँग पळायची. खरंय का खोटंय बोला, खरंय का खोटंय? एका विषयाला 3 विषयाला एक वही, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, एकच वही. सल कधी नाही. गणिताची वही म्हणजे काय? जुन्या वहीचे सगळे पानं फाडून एकत्र वही करायची, ती गणिताला. होतं का आपल्याला काय? आता हे एवढ्या एवढ्या कार्ट्यांना बाटलीतलं पाणी आहे. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काच पाणी काच काय कार्यक्रम होता, आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. त्याला गाडा म्हणायचे, गाडा. खरे गरीब आपण होतो, पण आता देशमुख परिवारावर मोठे दिवस चांगले आले, ही आई वडिलांची पुण्य आहे. आणि हा आई वडिलांचा आशीर्वाद आहे. कुणी उठणं हे मोठे चालत नाही. काही लोक म्हणतात नुसते श्रीमंत. काय करतात ते श्रीमंतीला? कपाट भर नोटा आहे काहींच्या घरात, पण झोपायच्या गोळ्या आहेत. फालत व्हायची गोळी, उतान व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. तर जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना एक, निम झाले पण उठताना एक. तू एकच गोळी घेन गाव मोकळं कर. का आला सगळं तो मारायला? काही लोक म्हणतात तो नुसतं श्रीमंत. किती श्रीमंत असू द्या, अजून लोक तोंडाने जेवतात. मग तो लय पैसा आहे तुझ्याकडे, जागा बदलव, इकडे बंद कर, इकडे सुरू कर. हे श्रीमंती गरिबी हे सगळे आई वडिलांच्या आशीर्वादाचे खेळ आहेत. आणि जुन्या माणसांनी 4 गोष्टी केल्या आजोबा आजीने. कोणत्या? ऐका. 1. काळ्या आईची सेवा. 2. गोठ्यातल्या गायची सेवा. 3. दरवाज्यातल्या हातीची सेवा आणि नीतीचा व्यवहार. जुने माणसं 90 वर्ष जगले. 1. काळ्या आईची सेवा. 2. गोठ्यातल्या गायीची सेवा. 3. घरातल्या आईवडिलांची सेवा. आणि 4. साधू संतांची सेवा. फुकाट नाही. मग वाढदिवसाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर 5-7 वाक्य सांगतो आणि मग अभंगाला सुरुवात करतो. चालन? 1. वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा देताना पाया पडून सगळ्या लोकांना सांगतो. पहिले वाक्य हेनरिकचे वाक्य आहेत. अंगातली ताकद जपून वापरा. एक दिवस हे शरीर म्हातारा होणार आहे आणि शरीर तुमचं थकलं की तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे सांगा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोक फक्त तुम्हाला सीझन पुरते वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. तुमचा वापर यूज अँड थ्रू आहे. तुमचं काय मत आहे? सुधारत एक तुम्हाला मी काय म्हणतो. झाले बधीर, अजून तर सुरुवात व्हायची.
अजून 10 मिनिटांना तुम्हाला काहीच सुधारणार नाही. बधीर व्हाल तुम्ही बधीर. आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस उतरत नाही माणसाला काय. एक ऐका, तरुण माणसाचा वाढदिवस आहे. अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका, दंगली करायला वापरू नका, दान धर्मासाठी वापरा आणि भारत मातेसाठी वापरा. आणि तरुण पोरांना पहिलं वाक्य सांगतो, ह्या दंगली दुंगलीत पडू नका, हे टपऱ्या पेटवणं बिटवणं याच्यात पडू नका. हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिलीत मी. आणि माझ्या कीर्तनातली वाक्य पुस्तकातली नाहीत, सगळी अनुभवाची आहेत. हा फरक जरा ध्यानात ठेवा. ही वाक्य नुसती पाठ केलेले नाहीत किंवा पुस्तकातली नाहीत, ती वाक्य स्वतःच्या अनुभवातले आहेत. तो मोबाईल बंद करे बरं. तुम्हाला पाया पडून सांगतो पोरांनो, पाया पडून सांगतो सगळ्या तरुण पोरांना, जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे पोरांनो? लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही दंगली करताना टपरी टुपरी जवळ दिसली तर पाया पडून सांगतो पोरांनो, 10 वर्षाची शिक्षा आहे. तुम्ही येडे होऊ नका. आणि आतापर्यंत आत गेलेले सगळे गरीबाचे आहेत, एक सुद्धा मोठ्याचा गेला नाही आणि मोठ्याचा कधी जाणार नाही आणि मोठे जाऊन देणार नाही. तुम्ही हाताने मरू नका. याचं कारण तळतळीने सांगतो पोरांनो, तुम्हाला भविष्य आहे. तुम्हाला माहित नसेल पोरांनो, आज जगातलं कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुम्ही तब्येत कमवली आणि तुम्हाला पोलीसमध्ये जायचं आणि दाखला जर चुकीचा मिळाला तर तुमची जिंदगी संपेल. पोरांनो, तुम्ही उद्या छाती कमवली, उंची कमवली, मिलिटरी जायचं आहे, दाखला चुकीचा मिळाला, संपला कार्यक्रम. उद्या तुम्ही ॲग्री केलंय, कृषीचं दुकान टाकायचं आहे, संपला विषय. उद्या तुम्ही बी फार्म केलंय, मेडिकलचं दुकान टाकायचं आहे, संधी उकेल. तुमचं काय मत आहे? येडे होऊ नका पोरांनो. स्वप्न आहे तुमच्या आईचं, तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे. स्वप्न आहे तुमच्या बापाचं की तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे. लोकांचे भोंगे बांधून तुमची जिंदगी बर्बाद करू नका. संतांच्या विचारात तुमची जिंदगी घालवा. एक, अंगातली ताकद जपून वापरा. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? बोला. आणि याच देशमुख साहेबांना खऱ्या शुभेच्छा. एक, अंगातली ताकद, का मारामाऱ्या करायच्या. 2, खिशातला पैसा जपून वापरा. पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे आहे? दरिद्री किती आहेत? 105 TMCचा जायकवाडीनं तळ गाठला आहे. तुझ्याकडे किती नोट आहे? तू काय शेड समजतो का स्वतःला? 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? दरिद्री, समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. हा, समुद्राचं पाणी पिता येत नाही. आता हे गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. पण यांचं झाकून जातं, मोठ्याचं झाकून जातं. त्यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला तर ते म्हणत्या पाहुण्याचं नांगरा गेला. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, ज्याच्या का मुताऱ्या नांगरीतो का चाललंय. आंधळ दळीत आहे, कुत्रपीठ खात आहे. कलियुग आहे. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. टीव्ही मध्ये एक म्हातारी आहे, तिला दात नाही, ती म्हणते हे मला पोषण देतंय. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ते कुठं, हा प्रश्न आहे ना. चाललंय. या जगात जो खरा बोलल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही, आणि जो बुटाची पॉलिश करेल तोच चांगला जगेल. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्याच्या रोज फळं खाणारा माणूस आहे मी. रोज मायाभोवती रोज लफडय. रोज मी आयुष्य गेलं माझं लफड्यात. फक्त एकच गुण आहे माझा, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुण हा एकच, या जगात जो खरा बोलाल हे 96 कुडी खानदान रक्त आहे. हे 96 कुडी खानदान रक्त आहे आणि हे छत्रपतीचं रक्त आहे.
याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुटात साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे दरिद्री रक्त नाही आहे, याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. आणि तुम्ही माणसं माझ्यासमोर जी बसलीत ना, ही फक्त तुम्ही मेली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर मेलेलीच माणसं आहे. तुम्ही आत्ता माझ्या पुढे एवढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे, इंदुरीकर गेला उडत, म्हणजे तुम्ही भिकार लोक आहेत ना. लाचार समाज जेव्हा तयार होतो तेव्हा विशिष्ट वर्ग श्रीमंत होतो. डोकं काम देते ना तुमचं. अजून 5 मिनिटं काय सुधारायचं नाही तुम्हाला. अंगातली ताकद जपून वापरा, याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला ना. 1, 2 खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचल आहे आणि पैसे ते ठेवून दे. आणि पैसा नसल्यावर काय होतं, महिला पुरुष हे मी सांगायची गरज नाही, ऐका. पैसा नसल्यावर काय होतंय नीट ऐका. 1.5 वर्षापूर्वीचं चित्र आहे मला. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला रे, रुपया नाही दिला. मेला आपला बाप. काही झालं तर तो आपला काही झालं तर तो आपला बाप होता, पण गेला आपला बाप. नवरा बायको दोघांना नवरा बायको दोघांनाही कोरोना, तिकडे लागलं शोधू, नवरा बायको दोघांनाही कोरोना झाला. 2 खाटा शेजारी मांडल्या, एक खाट कधी रिकामी झाली, एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही, बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघंही गेले तर एकुलता एक मुलगा पाणी पाजायला आला नाही. बापाच्या दशकरीला स्वतःची मुलगी नव्हती. महाराज, गाय मेली तर पुरली जाते, बैल मेला तर पुरला जातो, त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलीत. 13व्याची 13 ताट मांडली. महाराज, कुत्र्याला खालात नैवेद्य, पण माणसाने खाले नाहीत. नाही, ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही. ज्याला कोरोना झाला त्याला दळणं दिलं नाही, दळणं. आणि ज्याला कोरोना झाला त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या लोकांनी, काट्या. पैसे, एक वाक्य सांगू तुम्हाला, सर्वसामान्य माणसाची आजच्या समाजात कवडीची किंमत नाही. तुमचं काय मत आहे? काय किंमत आहे आपली या समाजात? 2 शेळ्या, 2 बकरं, 1-2 गाया, नवरा बायकोन पोरग, एवढा ज्याचा परपंच आहे, त्याची काय किंमत आहे आज? 2 मिनिटं चिंतन करा ना, काय किंमत आहे तुमची समाजात? 2-3 गाय आहे, 10 लिटर दूध आहे, 2-3 एकर जमीन आहे, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे, आणि नवरा बायको आहे, खाऊन पिऊन सुखी आहे. तुमची काय किंमत आहे समाजात? या पैशानं या जगात 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो माणूस काही करू शकतो. 1 सत्ता, 2 पैसा आणि 3 संस्था. खिशातला पैसा जपून वापरा, याच्यावर तुमचं काय मत आहे? कशातही पैसे. मुलीच्या लग्नाला फटाके 80,000चे, नवरदेव बाहेर. कशाला पैसे घालतात? कशाला पैसे? लग्नाला फटाके 80,000चे, बोगस पैसे येतात. फेटे बांधा. काय खर्च आहे? तुम्ही शालू घेतला लग्नात? घेतला ना 20,000चा? काहीच वाटलं नाही का घेताना? किती वेळा नेसली गे तू? घे बरं पांडुरंगा शपथ, किती वेळा नेसली? एकदा. अगं त्या 20,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असते. पण घेतला 20,000चा शालू, आकलीच नाही ना. मुलीच्या आता तर लग्न बंद, लग्नांमध्ये हळदी इतका खर्च लागणार आहे सध्या. हळद, रात्री हळद लावती भूतांची अवलाद आपली. आणि हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. दरिद्री पुरीच्या हळदीत नाचती. नाचणार आहे इथे 2-3 जणी. आता
आता तर मी हळद सोडून दिली, आता मेहंदी आणली. मेहंदी लग्नात मेहंदीचा सेपरेट कार्यक्रम आहे. आता 1 लाख रुपये मेहंदीला खर्च आहे, 10 रुपयाला नळकंड येते. अगं बादलीत मेहंदी खालो, नवरीच बादलीत बसव ना, काय आलं मेहंदी लावी. येड्याचा बाजार सगळा. आणि त्या नव्या नवरीची मेकअप जरा कमी करीत जा. त्या नवरदेवाला दुसऱ्या दिवशी ओळखू येईना पोर. त्याच्या जवळून गेली तो म्हणला मला वाटलं खलवरी आहो. काय तर काय ते इथवर मेहंदी नवरी बाबर का, इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, या खाल्ल्या खाचा चमकी, इथं चमकी, इथं कलर, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तू घुमती का काय. येड्याचा बाजार सर. आणि नवरीचं बोलणं ना एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिकायला, लई सिस्टमॅटिक. एव्हा एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. आणि दुसरी चाललीच कांदे वाटायला. काय करतात. अंगातली ताकद जपून वापरा. ए बऱ्या खिशातला पैसा जपून वापरा. या 2 वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला. आणि ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि 3रं वाक्य 7 आहेत बरं का. 3रं वाक्य आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. हे तुम्ही भजने बिजने आणि अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्ख्या रात एवढा तर देवान झोपायचं का. 1.5 किलो गुळ खातून एकच गवळण म्हणतो का जग मारा म्हणजे. हे भजन अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. कोणी सांगितलं तुम्हाला. कोणत्या ग्रंथात. भजन फक्त 11च्या आत. एकादशीच्या दिवशी 7ला सुरू, 10ला बांध. 10 वाजता झोपा, पुन्हा काकड्याला उठा. अख्ख्या रात भजन तुमच्या बापान पाहिलं. काय ए असं बावळात भजन नाही करायचं कधी. तुम्हाला उत्तर सांगा. मन प्रसन्न आहे तवरच भजन. आता हे माझं कीर्तन आहे, मी तुमच्या पुढे उभा आहे. मी आतून प्रसन्न आहे का बाहेरून. आतून प्रसन्न आहे तवरच कीर्तन. आता हे 3रं आहे सकाळपासून. हा मी 1 आणि 2 कीर्तन करीत नाही कधी. 1 कीर्तन केलं आपल्याला झोपायचे हलक्या हाती 3 फुल. 3 तर मोकळे, अंतर काटलं 4, 4थं धरलंच असतं जर जवळ असतं. हा पोटासाठी करावं लागतं. पण 1 आतून प्रसन्न आहे. या खेळात भजन नाही करायचं कधी. आणि भजनाला अजून एक सांगतो, भजन देवळातच करीत जायचं. याच्या त्याच्या घरी भजन करायचं नाही. त्याला पोरग झालं त्याची बायको तो पाहिजे. तुला काय घेणं. तुला विचारलं होतं त्यांनी. दुसऱ्याच्या घरी बोकंडी पाखवात घेऊन बोमला तिला जाणार चालले भजनाला थोबाडवाशी त्याच्यामुळे. आणि तो उतना पडेल म्हणा म्हणा बाळ खेळात येणे वाऱ्यानं कुंडल आहे. ते वारे जाऊन आणि कुंडला जाऊ दे. काय करायचं. आणि भजनाला पैसे किती देते माहिती घे लोक. 11 रुपये नारळ आणि भजनी 22. 50 पैसे रात पडली का आला एवढायचं मला. भजन प्रसन्न मनानं करायचं. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 मिनिट सुद्धा कधी वाया घालवायचा नाही. काम नाही झोप. काय काम नाही. काम नाही. झोपून घ्या. झोप झाली टीव्ही पहा. टीव्ही पाहिजे व्यायाम करा. व्यायाम झाला अभ्यास करा. अभ्यास करा काम करा. हे पखवादे बिखवादे गायक वादक कीर्तन संपलो 3-3 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात. तुझ्या बापाने असे धंदे केले होते. मोबाईल पाहायचा नाही. आता हे आम्ही नाही का वापरतीच नाही. मोबाईलच नाही. डोक्याला खुराक नाही. कोण मिळालंय तपास नाही. कोण आलाय तपास नाही.
पैसा जपून वापरा. मी 31 वर्ष झाले मला महाराज झालेला, मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. इथं राहिली तीच एक न्यायची गेला दिवस. पैसा दानात घालायचा, पैसा मानात घालायचा नाही. गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन आहे, मदत करा. गरीबाचं पेशंट आहे, मदत करा. एखादी मुलगी CET पास झाली, तिच्या ऍडमिशनला मदत करा, ती गरज आहे. नको तिथं 50,000चे मोबाईल आणि चड्डीला चैन नाही. सारखं मोठं चालीत काय वाचिते, शिळी गाव नाही बोकडे एक नाही. एक, अंगातली ताकद जपून वापरा. मान्य. 2, खिशातला पैसा जपून वापरा. 3, आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. आणि तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. तुम्हाला जेवढी पाप करायची ना, दणकून करा, पण इथून जाताना हिशोब देऊन जायचं एवढं ध्यानात ठेवा. पाप करा, तुम्हाला जेवढी जनता लुटता येईल तेवढी लुटा. तुम्ही लुटायसाठीच आलेत, हा ना. तुम्हाला जेवढ्या मजा करायच्या ना, प्या, मुता, मरा, पण जाताना हिशोब आहे. गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे किती आणले. तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा. हे अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. हे सगळे सर्व्हिसवालेच आहेत वृद्धाश्रमात. 20 खाय, 30 खाय, 40 खाय, सईची 20 घे, पेनानं पेन फिरवायचे 32 घे. हेच रिटायर झाले तिथे आहेत. भेटायला जर गेले तुम्ही जाऊन पहा, कधी कधी ते आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायची लाज नाही वाटत, मा एवढा विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. आता एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. आला तर आला, आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे बोंग्याच केला. कोणाला घाबरू नका, खा तुम्ही. पण संस्था खायची आहे ना, त्याला सगळं ठाणा. पण सभासद माफ करतील, संचालक माफ करतील, पण यम तुझ्याकडून रुपया ना रुपया वसूल करून घे. काळाची उडी पडे ना बसेवा, 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 काळाची उडी पडे ना बसेवा.
पाहिजे ना कीर्तनाची ताकद. कोण म्हणलं कीर्तनात देव नाचत. अंगातली ताकद जपून वापरा. हे बरे. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4 कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5 देशमुख साहेब, तुम्ही गरीब आहात त्यावर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगलं केलं तरच शत्रू आहे. तुम्ही अख्ख्या रात पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला नाव ठेवणार नाही. उलटी लोक म्हणतात डेरिंग बाजी. अख्ख्या रात होताना पडला होता, डेरिंग बाजी. तुम्ही जुगाड खेळा, मटका खेळा, संसाराचं वाटोळं करा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही फक्त 10 गुंठे जमीन घ्या, शत्रू उठले. तुम्ही असे बोंबलत हिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा, शत्रू उठले. आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा, मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, तुला देत नसते, त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन. किती झाले? 5. आणि 6वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या. आता माया पुढे बसले ना, खरंय मी निघून गेला, धंदा आहे त्याचा. 6 वाक्य तुम्हाला खोटे वाटले. आणि 7वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात. हे 7 वाक्य म्हणजे सुरेश भैयाचा वाढदिवस. आणि या 7 वाक्यामध्ये त्यांच्यासाठी देवाकडे मागून अभंगात घुसू. माझी सकळ हरीच्या प्रसव
चला माग. जम्बू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठू नावाचा पाटील आहे. शरीर नावाचं गाव आहे आणि त्याच्यात मनाजी नावाचा पाटील आहे आणि तो थोडा नादी आहे. कोण कोण? मनाजी पाटील थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा. चालू म्हणजे त्याला प्रेयशी आहे. खाजवा डोकं. प्रेयशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला आहे का गर्लफ्रेंड? प्रयत्न चालू आहे का? प्रयत्न चालू आहे पण प्रयत्नाला फळ नाही. एक लई किचकटे बर का, आता सुरू नाही का. पंढरपूर नावाचं गाव आहे. याच्यात कोणतं गाव आहे? हे शरीर एक गाव आहे. पुरावा 7वा अध्याय. पाय पा शरीराची या गावा. हे एक गाव आहे आणि ह्या गावात मनाजी नावाचा पाटील आहे आणि तो मनाजी नावाचा पाटील एका प्रेयसीच्या नादाला लागलाय. त्याच्या प्रेयसीचं नाव सांगू तुम्हाला माहितच नाही. इच्छा. आणि हे गावातल्या गावात लपड आहे. इच्छा कुठं राहते? शरीरात. आणि मन आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या प्रेमात आणि ते दोघं राहते याच्यात. इच्छा म्हणती माळ घाल, मन म्हणते जत्रा हो दे. इच्छा म्हणती माळ घाल, मन म्हणते 4 जून होऊ दे. शार्जूनला ठरवून फेची का गेली ती वसूल होती ते पाहू. पाहू आता या दोघांचं झालंय भांडण. कोणचं? अरे बोला ना. मन आणि इच्छा दोघं राहायला कुठे? शरीरात. पण ती पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसके. कोण? बोला ना. मन हे नपुसक आहे. आता उत्तर द्या बारीक. आता तिला बाळ होईल का? नाही. का? तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. कोण आहे तो? अरे बोला ना. मन आहे म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग भजन्यांना प्रश्न आहे, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? मनाची प्रेयसी कोण आहे? अरे बोला ना. इच्छा. आता तिचं त्याच्यावर प्रेम आहे, तो गडी नपुसक आहे. मग हिला बाळ होईल का? नाही. मग हिला बाळ होणार नाही का हिला काम नाही? तुम्ही इतके दिवस काय भजनच केलं का? अरे बाबा तिला काम आहे, ती तरुण आहे पण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. मग 7वा अध्याय काय उत्तर देतोय? इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. मग आताच तिला बसला धोका. कोण? मला. मग आता पुरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही, धोका नाही देत, मिळतच नाही तर धोका कोणून देते? आता कीर्तन डोकं खाजावलं तरच कळत नाही तर कळत नाही. पोरीनो, तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही, तर तुम्ही ही गोष्ट सांगा त्या कोणाला? आईला तर सांगू शकत नाही, बापाचा तर वारा लागून देत नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, तुम्ही सांगणार कोणाला? करेक्ट.
असा खोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. हा मैत्रिणीला. मग ही गेली ती मैत्रिणीला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला. प्रियकर मी निवडला, आमचं दोघांचं जमलं. मग त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं. त्याने मला रसाच्या दुकानात नेलं. मी 9 ग्लास ऊसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते. आणि रस पेल्यावर मला कळलं ह्याच्याकडे पैसे नाही. मग त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि मला रस पाजला. मग मला अंदाज आला, जो मला रस पाजण्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू हा शकतो. म्हणून मी त्याच्या प्रेमात पटापट बोला ना, मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही पडून टिंबुर्णीला आलो. तिथं येऊन एका दुकानात कामाला राहिलो. तिथं मला बाळ बोला ना झालं. आणि त्यानं मला आता पिसवायला सुरुवात. जेवढ्या जेवढ्या पुरी मूर्ख पोरांसंग प्रेम करून गेल्या तेवढ्यांची जिंदगी अशीच गेली. कारण मुली कधी ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही, कधीच नाही. मुलीचं वैशिष्ट्य आहे, मुलगी भंगरीच पोरावर प्रेम करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. थोडा गालात हसला, मिशा बिशा काढल्या, बी लागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतं, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नट पाहते का तुझ्या डोळ्यात. आता ही पडली तिच्या प्रेमात. कोण? बॉम्बाद इच्छा. कोणच्या? मनाच्या. आणि ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला का माझा प्रियकराने धोका दिला. आता तिची मैत्रीण कोण आहे तुम्हाला काय माहिती? मी सांगितली तरच माहिती. तिची मैत्रीण कोण आहे माहिती का? माया. आता हा सगळा तमाशा कोणी केला? मायेन. नाही तर आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता समजा मुलगा मला आहे, माझ्या बरोबर माझा काय संबंध? त्याचा भांग वेगळा, माझा भांग वेगळा, त्याचं बोलणं वेगळं, माझं बोलणं वेगळं, त्याचं राहणं वेगळं, माझं राहणं वेगळं, त्याची आवड वेगळी, माझी आवड वेगळी, त्याचं जाणं वेगळं, मरणं वेगळं, संचित वेगळं. हे ज्याचं त्याचं वेगळं. मग कोणाचा कोणाशी संबंध काय? पण गुतावला आपल्याला कोणी? मायने. आणि ही गेली मायेला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला ग. मग काय झालं? नपुसक निघला ग. ती म्हणली, अगं बाई तुझा तरी नपुसक निघला, मला तर नवराच नाही. लय बारीक आहे का बरं का. कोणला? मायेला. मायेला नवरा नाही, पण ती म्हणती, मायेला म्हणती कोण? इच्छा. का ग तुला नवरा नाही, मग तू काम काय करते? माया कोण म्हणती? इच्छा. कोणला? हा असं फिट ऐकलं पाहिजे. माया म्हणती माझं एकच काम आहे, जन्माला आलेल्या जीवाला चिटकायचं, त्याला भजन करू द्यायचं नाही आणि बायका पोरात गुंतून मारायचं, हाच माझा धंदा. हा त्याला फक्त जन्माला यायचं, मोठं करायचं, नोकरी लावायचं, बायको करून द्यायची, पोरग पैदा करायचं, पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळी हिटर फिटर एअर वाफे चिंगळ्या कांदे गोण्या बकर अंडे लाटणं पळपट उकडी उशी तव्हा नदी. आणि हे काम कोण करते? माया. आता इच्छा काय म्हणली तिला ऐका टाळकरी. इच्छा म्हणली तू किती जरी नाटक केले तर कलियुगात तुला मारण्याचं औषध आहे. आहे. कोणला? मायेला. मारायला मायेला मारायचं औषध आहे. काय? भजन. भजन जर भजन जर केलं तर माया मरल. येणे माया जाळ तुट हरी 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 हरी
औषध आहे बजार. मग हे कोण सांगती? इच्छा. पण ना माया काय म्हणली माहिती का? मला मारू द्या ग, मी घाबरत नाही. माझी 16 पोर आहेत, भजनच करून देणार नाही. मला नवरा नाहीये पण मला पोरं किती आहेत? 16. आणि 16 पोरं साधूलाही संपून टाकतील. तुझा काय विषय? ही म्हणली तुझी पोरं कोण कोण आहे? माझा पहिला पोरगा माहिती आहे तुला कोण आहे? एक मी 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 आणि जगातल्या सगळ्या माणसांना मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन? मी नसलो तर चाल कोण म्हणेन? मी महाराज आहे, तू पागल आहे. तू महाराज नाहीये, तू पांडुरंगाचं लेकरू आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. तुझे वाचून काय आली? माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे बाई. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर जमीन इकून आलाय म्हणल्यावर इकडं काय फरक? मी म्हातारीचा त्या मायेचा पहिला पोरगा कोण? मी. आता किती ऐकायचे? 16. 1 मी, 2 तू. तू तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. आणि तू कुणाशी जरी संसार केला ना, सुखी होणार नाही. अरे तिचं ऑपरेशन झालंय, तिला 3 पोरं झाले. तू का पागल बिगल? 1 मी, 2 तू, 3. त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन, पण तू जिरी, तू जिरावली नाही ना. मी म्हणा बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? मी, तू, तुझ, माझ किती झाले? हे 4 पोरं कोणची आहेत? बस. आता किती राहिले खाली? 12. त्यातला पहिला पोरगा आहे प्रत्येकाच्या शरीरात. काम. बलात्कार कोण करतो? काम. आणि कामानं काय केलं? धडक मारिली शंकर, धडक मारिली शंकर, धडक मारिली शंकर, धडक मारिली शंकर. डीजे लावायची गरज. मायेचा पहिला पोरगा आहे काम. ते 4 आहेतच.
2 क्रोध. आणि या भैया देशमुखांच्या वाढदिवसाला पहिलं ऐका, राग जरा आकळा. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहे एवढं ध्यानात ठेवा. आता जर एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंद्रिकर भोकस, नुकशील तो. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 6 लाख खर्चायचे कवा. पाया पडतो वाढदिवसाला, राग आकळा. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. खून काय, मर्डर काय आणि कशासाठी करायचं, काय संग न्यायचंय तुम्हाला, कशाला मारामाऱ्या. आणि मारामारीचं कारण काय, कटका दिला, डिफरका दिला. आणि आता ह्या आठवड्यात मारामाऱ्या का म्हणे, तो त्या गटाचा आहे, तो ह्या गटात आहे. अरे ते बिचारे गुन्ह्या गोविंदानं राहतात, इळभर माईकवर काही बोलू, पण किती सिस्टमॅटिक आहे का हो का चू. माईकवर बोलून लोक नादी लावून सीझन काढून घेऊन संध्याकाळी निवांत बसतात. ते त्यांची आहे का कधी गच्ची दारादरी. आणि तुम्हालाच का किडा आला घेण्या वाढायला बिडी नाही चालला गटप्रमुख व्हायला तरी काय मारू. आहे का ते बिचारे कधी भांडत का, कशी गुन्ह्या गोविंदानं राहतात. झालं मग अजून 1-1.5 महिना गेला, सगळे एकत्र होतील. तुम्ही बस अर्ध्याला बिड्या वडीत, दरिद्री नाही तुम्हाला काहीच वाटत नाही. बरं जाऊ द्या, तुमची सर्वसामान्य कार्यकर्त्याची दिल्लीत काय किंमत आहे सांग. चल मी तुला विमानास तिकीट काढून देतो, तू जाऊन ये. तुला कोण राम राम घालतो एवढं पाहू दे मला. मग आपल्यात कशाला कच्च्या धरता एकमेकाच्या, आपल्यात कशाला मारामाऱ्या करता. आपल्याला एका गावात राहायचंय, एका घरात राहायचंय, हे क्षणिक आहे, आपल्याला आयुष्य काढायचंय. हे कोण सांगितलं तुम्हाला हे कुठं नाही करायला. आणि काय तुमची किंमत आहे मला सांगा. झाली 2 गटात मारामारी, किती पैसे देईल तुम्हाला त्यांनी. तुम्ही भरमिष्ट आहे का. दरिद्रवाणी जगायचं, कसं बी काही बी जगायचं. खरं आपल्या माणसांचे रक्ताचे नाते तोडायचं काय काम आहे. काय क्षणिक आहे हे सगळं, हे सगळं क्षणिक आहे. कोण खातं तुम्हाला नंतर. काय तुमचं मार्केट आहे मला सांगा. तुझी बायको तुला शेती देईल, तू गाव सुधरतो. तुम्हाला सुधारत आहे का काही. अहो महाराज आता बोलू नये, तळतळी ती ह्या गटातटाने गावांचं एवढं वाटोळं केलंय महाराज का 10वे सुद्धा पार्टीवर आहे सध्या, मौती सुद्धा पार्टीवर आहेत. काय माणसांच्या नित्या बसल्यात. ते बिचारे लोक कसे गुन्ह्या गोविंदानं राहतात. आहे का हो का सू. 114 सभा ऐकल्या तुम्ही 1.5 महिन्यात. एखाद्या सभेत दूध शब्द ऐकला का. दूध ऐकला नाही. शेतकरी नाही, महागाई नाही, शिक्षण. मग तुम्ही ऐकलं काय. माझी एक इच्छा सांगतो सुरेश भैयाच्या वाढदिवसाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा. आणि आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे आता. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार. हा माणूस काय म्हणत होता. आपल्या माणसांनी आपल्या दुश्मनी केलीच नाही पाहिजे. तुमचं काय मत आहे. कशाला दुसऱ्यासाठी काय फायदा काय तुम्हाला. रक्ताचे नाते तोडायचे. बरं इथं त्या टिमूरनी शेर आहे. ए खेड्यात इतकी वाईट राजकारण आहे मला तुम्हाला पटणार नाही. पण थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही इतके गट कारणीभूत झाले गावात. रडला तो भाऊ. माझ्या मुलीचा साखरपुडा झाला. मुलगी एकच होती मला. माझ्या भावाने माझ्याशी बोलायचं नव्हतं पण आशीर्वाद द्यायला यायला लागत होतं. आणि पोरगी रडली हो. माझा बापन माझा चुलता मला सारखाच आहे. माझ्या चुलत्याने माझ्या पाठीवर फक्त आशीर्वादाची थाप टाकायला लागत होती. इतका क्रोध आपला वाढलाय. कुठं चाललोय आम्ही. जीवन लय क्षणिक आहे महाराज.
मी कीर्तन संपल्यावर घरी जाईल याची गॅरंटी नाही, आणि तुम्ही उद्या सकाळी पाहालच एकमेकाला याची गॅरंटी नाही. तुम्ही इतके हलकट वागता कशासाठी? आहे तो दिवस मजेत घालवा. तुमचं काय मत आहे? काय ना भांडण, कशाला मारामाऱ्या? सगळी एका देवाची लेकरं आहेत. आयुष्य दिलंय तेवढं गुन्ह्या गोविंदानं घालवा, नाही तर सगळ्यांना मारायचंच. मग तुम्ही असे चाळे करता कशासाठी? आणि फक्त तुम्हाला लोकांनी मानावं म्हणून तुम्ही लोकात भांडण लावता. काय धर्म कळतो तुम्हाला? काय धर्म कळतो? काय एकट्याने खिंड लावून धरली तर त्या खिंडीचं नाव पावन खिंड झालं. तुम्ही 2-2 महिन्याला इकडे तिकडे पळता आणि तुम्ही माझी प्रभूचा इतिहास सांगता आम्हाला. लाज वाटते का तुम्हाला सांगायला आम्हाला इतिहास? जीवन संपवलं पण खिंड अमर केली. जीवन तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कोणाचे भोंगे घेऊन बोंबलत हिंडता आणि तुम्ही आम्हाला माझी प्रभूचा इतिहास सांगता. तुम्ही सांगता का तानाजीचा इतिहास आम्हाला? त्यानं त्याच्या मुलाचं लग्न बंद केलं, तुझ्या पोराच्या लग्नाला क्या गावाला पेटी बांधली. तुम्ही सांगता आम्हाला? अरे तुम्ही 3 गोष्टीच्या पुढे कधी जाऊ शकत नाही: सत्ता, संपत्ती आणि मान. तुम्ही जाऊ शकत नाही पुढं. हो, तुम्ही आजचा अभ्यास करा. आज किती तारीख आहे? 12 तारीख आहे. 2,500 रुपये क्विंटल गहू आहे आणि 9,000 रुपये क्विंटल गव्हाचं भोस आहे. गौंडा गौंडा काय म्हणते तुम्ही त्याला? कोंडा 9,000 रुपये क्विंटल आहे. आणि गहू 2,500 रुपये क्विंटल आहे. आज 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 27 रुपये दूध आहे, 30 रुपये किलो खाद्य आहे. 27 रुपये लिटर दूध आहे, 30 रुपये किलो खाद्य आहे आणि पिशवीतलं दूध 70 रुपये लिटर आहे. सुधारत तुम्हाला? तुम्ही सुधारणारे का मला संपवणारे? तुम्हाला काय झालंय काय नाही? 18 महिने पाणी भरायचंय. 18 महिने एक वाफा कोरडा राहिला तर माणसं खंदून दंड करून पाणी नेतात. आणि ऊस तोडणारा आपल्याला विचारितोय कोणत्या कोपऱ्यात पिटू. म्हणजे वाऱ्याच्या सुईनं पिटू, आम्ही सगळं पेटव वय मोकळा. आम्ही सक मारली, 18 वर्षे खत घालायची, पाणी घालायचे, 18 महिने. आणि तुम्ही आमचा ऊस आम्हाला विचारता कुठून पेटवायचा? सगळे ऊस कसे नेले? अरे पाप केलेत का आम्ही तुमची? काही आयुष्यभर आम्ही काळ्या आईची सेवा करायची, बायका पोरं उपाशी मारायची आणि तुम्ही आम्हाला फक्त सीझन म्हणून वापरून घ्यायचं आणि सीझन संपल्यावर सोडून द्यायचं. हा न्याय आहे का? काय समजता तुम्ही? 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ आणि 4 मत. मत मत माझ्यापुढे तुम्ही 100 पोरं आता उभे करा. इथं तुम्हाला मी इथं दाखवतो कीर्तनात 93 पोरं दारू पितात. बोला तुम्ही दारूबंदीवर. तू सकाळपर्यंत दिसतो का बाय? तो बोल. ह्या जगात जो खरा बोलेल तो 5 पर्यंत सुद्धा दिसणार नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. कोण बोलतो? 20% लोक कीर्तनात बसलेत. आता शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले इथं 3 जण आहेत. आता नाव सगळं सांगेल मी, चाळे करायचे नाही. लाजा वाटत नाही तुम्हाला? 2 रुपयात 36 रुपये तुझ्या बापाची पेंड आहे का? अरे जमिनी जातील नालायक हो. जमिनी जाणार नाही, जाणार नाही. पुढे सांगा गेले नाही, गेले नाही. हा येणे व्हायचे तुम्हाला. अरे ते घामाचे पुरण पुढं कोण बोलेल? इंदुरीकर बोलतो तो सगळ्यांचा दुश्मन आहे. हा इंदुरीकर बोलतो तर त्याची क्लिप, इंदुरीकर बोलतो तर त्याची बातमी, इंदुरीकर बोलतो तर त्याच्यावर गुन्हा. का? तो सक मारतो, फक्त खरं बोलतो.
आपल्याला तीनच गोष्टी करायच्या आहेत. धर्म टिकवायचा आहे, संस्कृती वाढवायची आहे, संप्रदाय जतन करायचा आहे. आज या 4 वर्षात तुम्हाला वाईट वाटेल महाराज, सांगून टाकतो. मला दम नाही निघत महाराज, मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधीच मी बोलणार नाही, तुमचं चांगलं व्हावा म्हणून बोलायला. आता देशमुख साहेब, सुरेश भैया ध्यानात ठेवा, ही लोक कीर्तनाला आणली नाहीत. मागच्या महिन्यात लोक आणली जात होती. आता एवढे जर आणायचे असते तुम्हाला तर 25 लाख रुपये लागले असते. समोसे, पाण्याची बाटली रोज. मग आता मला सुरेश भैयाने 2-4 लाख द्यायला काय हरकत आहे? पार्टी तर काय दुबळी नाही, शिवाय भावबंदकी आहे. देशमुखाला देशमुख आहे. तुम्ही बाकी माझा गेम केला बसल्या. ते म्हणते देशमुखाला देशमुख फुकाट झाला, मी मेला होता. हे खरं सांगू मला, आपल्या माणसांना आपण स्वाभिमानानं जगावलं पाहिजे. आपली काही झालं तर ती माणसं आपली लोकांना हेच कळलं नाही आयुष्यभर. आपल्याच अवलादी आपल्या दुश्मन झाल्या. आता तुम्हाला मी सांगतो महाराज, वाईट वाटतं बोलू नये, राग येतो लोकांना इंद्रिकाचा. येऊ द्या, आता माझे 30 वर्ष गेलेत, अजून 2 वर्ष आयुष्य आहे मला. 2 वर्षात उपडणार बांबू आपला. पण पाया पडतो महाराज, या 4 वर्षात 10व्याला जायची लाज वाटते. लाज वाटते 10व्याला जायची लाज. मुलानं मरावं आणि बापानं त्याला पाणी पाजावं हा न्याय? मुलानं मरावं आणि आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं हा कोणता न्याय? या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय मुलाला. या 4 वर्षात आई रडली रे पोराच्या प्रेताजवळ. महिला मंडळ, ह्या 4 वर्षात जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानारी पोरं उडी आणतात. उड्या काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? सांग आई सांग. आणि प्रेत पेटवले होती. प्रेत घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग आई लोकांनी? आणि प्रेत पेटवले होती. पोरं म्हणतात, आई पेटला ग माझा बाप, आई पेटवला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतात, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येताना आईला म्हणता, आई मेलाय माझा बाप. या 4 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातलं दूध पिणारं पोरग बापाच्या दाव्याला आहे. आणि ह्या 4 वर्षात पोटातलं पोरग बापाच्या दाव्याला आहे. तुमचं काय मत आहे? सगळे दारूले ध्यानात ठेवा नालायक हो. दारू भरपूर प्या, दारू बद्दल आपलं मत नाही. दारूवर जो बोलाल त्याचा गेम होईल. तुम्ही दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारू कपडे धुवायला वापरा. फक्त नालायक हो तुम्ही बायका करू नका, बायका नका करू. गरीबाच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. दारू प्या, दारू प्या. दारूवर कोण बोलेल? आणि जो बोलेल तो सकाळी दिसेल नाही. दारू प्या, पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखंच आहे.
एवढी वाईट परिस्थिती आहे महाराज. एकाच मिनिटात सांगतो. 5वीची मुलगी आहे म्हणजे 10 वर्षाची आहे. 3रीचा पोरगा आहे म्हणजे 8 वर्षाचा आहे. महिला म्हणलं शाळेतून पोरं आली की त्यांना जेवण लागतं. ती पोरं आईला म्हणतात आई भूक लागली का आई भूक. ती आई टोपलं उसकते. 1 भाकर शिल्लक आहे. खाणारे किती आहेत 2 जण. आई बारीक सुरते आणि कालवण ओतते आणि दोन्ही पोरांना जीव घालते. ती 5वीची पोरगी आईला म्हणते आई 2-3 घास खाय का आई. आईला खायचं आहे पण भाकर पुरणार नाही. आई म्हणते मी संध्याकाळी जेवेल. ती 5वीची पोरगी काय म्हणते नीट ऐका बेवड्याओ. ती ए नालायको. आणि ते इंद्रिकरला शिवे देतात आम्ही दारू पितो तू या बापाचं काय जातो. ते मला दारुडे मला लय शिवे देते. ते म्हणते तुझ्या बापाचं काय जातं. माझ्या बापाचं काही जात नाही रे. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. हे आणि ती 5वीची पोरगी काय म्हणते माहिती का आई जेव ना आई जेव. माझा बाप जर दारू पिऊन आला ना मारेल तुला आई प्याव. जेव आई तुला माझा बाप नाही जीवन देणार. टपाटपा पदराचे डोळे डोक्याचा पदर डोळ्याला लावते आणि दोन्ही पोरं वट्यावर ग्रपाटले येतात. बहीण भाऊ 5वीची 3रीचे पोरगे. दारुडी अवलाद घरात येते. दारुड्याचा आवाज ऐकला 3रीचं पोरग घाबरतं आणि ती बहिणीच्या कुशीत घुसतं. ह्या दारुड्यांच्या शिव्या जगातल्या कोणत्याच लेखकाला लिहिता येणार नाही. किती मराठी तज्ज्ञ असू द्या. इतक्या नालायक शिव्या राहत्या हारामीच्या आपल्या वाणीत सुद्धा कधी येऊ नये. आणि येऊन देवानं येऊ नये देऊ नाही. आणि ते दारुड्या शिव्या द्यायला लागला का ती 3रीचं पोरग बहिणीच्या कुशीत घुसतं आणि दोन्ही पोरं खाटाखाली घुसतात. आणि दारुड्या घरात येतो. पहिली बायकोच्या कानपट्टीत देतो. ताटल्या फेकून देतो. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. दळण विकून दारू पिणारे लोक आहेत. बायकांचे लुगडे विकून दारू पिणारे लोक आहेत. इतकी नालायक अवधा आहे दारुड्याची. आणि महिला मंडळ दारुड्या नवरा फक्त तुम्हीच सुधरू शकता. दुसरं कोणी सुकू शकत नाही. तुम्ही नवऱ्याचं सगळं सहन करा. दारू सहन करू नका. तुम्ही इतक्या निर्लज्ज आहेत. तुम्ही उलट्या लोकांना म्हणतात ते कुठं कायमची पेत्यात. तुला बर्बाद व्हायचं का जीवनात. हे आणि ते पोरगी 5वीची पोरगी तोंडावरची गोधडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाहते. 5वीची मुलगी रडते पण गोधडीत रडते. याच्यापेक्षा वाईट काय असावा. उजेडत होते पुण्य अंधारात ज्याचे त्याचे
अजून मायेचे लय पोरं राहिले. तुम्ही म्हणाला आज तुम्हाला सोडित का नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार किती झाले? 6. पहिले किती झाले ते? 4. 6 4 10. आता किती राहिले? 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. ही 12 पोरं मायेची मारली का माणसाला बोध नावाचा मुलगा होतो. आणि तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीनाथाच्या कृपेने झाला. आणि मग मला हरिपाठ नावाचा 4था मुलगा झाला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा आहे. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो न हरी बुद्धी टाळकरी, गायक, वादक, पखवादीन, महाराज मंडळी ऐका. सगळ्या ग्रंथात अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. तुम्हाला पटणारच नाही. ज्ञानेश्वरीच्या 10 पट अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. आता या गायक वादकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा त्यांच्या बापानं गाण्याच्या चाली लावून हरिपाठ केला होता. मी बोलतो आणि गोडे खातो. तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या. हरिपाठाला 27 अभंगाला कधी नाचायचं नाही. 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत. आणि 27 अभंग अश्लील चाली लावून म्हणायचे नाहीत. कारण 27 अभंग संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. ज्ञानोबाचा आत्मा आहे. कसा म्हणावा सांगू. देवाची द्वारी भक्षण भरी एक बऱ्या साधी
हे ना हे उभे राहिले पाहिजेत असं भजन करायचं. सात्विक प्रवृत्ती होते का नाही. आपले हरिपाठ म्हणजे पिसळलं कुत्रं आपला हरिपाठ सारखाच. आमटीचा वास आला का हरिपाठ पळाला. आमटीच्या वासावर हरिपाठ आहे. करू नका पण करायचं ते चांगलं करा. करू नका. आयुष्यात तुम्हाला चांगलं वागायचं नाही ना वागू नका पण चांगलं वागणाऱ्याला संपू नका. तुम्ही धर्माला मानत नाही ना मानू नका पण धर्माची भांडणं लावून तुमचे फायदे करून घेऊ नका. तुम्हाला जमत नाही ती गोष्ट करू नका पण तुम्ही 3 गोष्टीला धोका देऊ नका. संप्रदायाला धोका देऊ नका, धर्माला धोका देऊ नका आणि संस्कृतीला धोका देऊ नका. तुम्ही काही करा पण या तिन्हींना कधी हात लावू नका. एक धर्माला लावू नका, एक संस्कृतीला लावू नका आणि एक संप्रदायाला लावू नका. तुम्हाला काय उत घालायचं तो घाला. तुम्ही त्याच्यासाठी जन्माला येलेत. तुम्हाला काय करायचं ते करा पण धर्म नावाचं भांडवल तुम्ही करू नका आणि संत नावाचं भांडवल तुम्ही करू नका. लोकांना काय घेणार नाही. काळ वाईट येणार आहे, काळ वाईट येणार आहे. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. पण इथं जाणकार वारकरी ऐका म्हणून हरिपाठातला एकच शब्द आहे हरी बुद्धी जपे. आता बोला बरं का नीट. हरी बुद्धी जपे. हरी बुद्धी जपे. पुढं याचा अर्थ आयुष्यात कळला का. लावून देऊ का पटकन. जो नर दुर्लभ त्याची हरिबुद्धी जप. ज्याची हरिबुद्धी जप तो नर दुर्लभ. जो नर दुर्लभ आहे पण हरिबुद्धी जप असलच असं नाही पण ज्याची हरिबुद्धी जप आहे तो नर दुर्लभ आहे. माऊलीची भाषा आहे ती. काय तुम्ही खो विचार करता का याचा. हरिपाठ हे काय आता हे लहान आले पोरं कोणाकडे शिकायला. ते ज्यांच्याकडे शिकायला त्यांना सांगून ठेवतो यांना 12वा अध्याय 15वा अध्याय शिकू नका. गीता बिता शिकू नका. यांना पहिला हरिपाठ शिकवा. ती गीता राहू दे. तू कृष्ण ना अर्जुन पाहिजे. हे संस्था काढणारी इतकी भावला देत मन 12वा मन 15वा वाजव. ते काढतं 2-4 दिवस कळ काढीत. 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण. आरती तुझ्या बायकोला करायला लाव. माई पेटी दे. अरे 31 वर्षे गेले आमची याच्यात महाराज. आता हे वडी पोरं सांभाळायचे ना एवढंच एखादा महाराज होणार आहे. बाकीचे भाकरीवारी सांभाळायचे. आता पार तळतळी ती महाराज. माणूस वाक्यात सांगतो तुम्हाला संप्रदाय रक्तात असावा लागतो. आता एवढंच याचं पाहून त्यानं करायचं आणि त्याचं पाहून यानं करायचं आणि आमच्यासारख्याने बोललं का ते म्हणते तुम्ही जळा द्या. आवण बावण काढा. लोकांनी इंदुरीकरचा बोबाटा केला आणि फायदा बाकी त्यांचा झालाय. लोक म्हणते इंदुरीकरला पैसे घेतो बा. माझ्या नंतरचे 70,000 गेले मी अजून वाड्यालाच खेकडं धरतोय. माझ्या नंतर बाबा तयार झाले ते 80,000 गेलेत. मी अजून मला येळभर 80 होईल. 3 करून बोबाटा दिला इंदुरीकरचा करून माल छापलाय दुसऱ्याने आणि लांडगा नाव केलंय इंदुरीकर. अरे आम्ही कष्ट किती करतोय याचा विचार करा.
आज 6 तास बोलायचंय, 800 700 800 किलोमीटर रोज फिरायचंय, 42 डिग्री तापमानात 3 काढले हो मार्च मध्ये एप्रिल मध्ये. आणि काय फक्त आपली माणसं वाया गेलीत, ती बदलली पाहिजे. ह्याच्यापेक्षा काय आहे? आता उलटा अशा तरुण पोराला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. उमेदीचा माणूस आहे आणि उमेदीच्या वयामध्ये जर माणसं चांगलं करीत असतील तर त्यांना स्फूर्ती देणं आपलं काय. एवढा चांगल्या घराण्यातला पोरगा एवढा मोठा फोकस करतोय, आपण जगायला काय हरकत आहे? बरं चांगलं म्हणायला काय पैसे लागत? चांगलं आहे मग हे का हे का हे काय अहो 250 रुपये कधी जगले? ज्याची बुद्धी स्थिर आहे तो नर दुर्लभ आहे, आणि जो नर दुर्लभ आहे वाचेचे सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामे देशमुखांचा परिवाराचं पिढी जात असलेले पराक्रम उपकार, त्यांच्या पाठीमागे त्यांचे काका, सगळ्यांचा परिवार, आणि या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभावा हीच परमेश्वराची प्रार्थना. आणि आता बसणारे माणसं मला सांगा, तुम्हाला आज बसायचं कवर आहे? वाजली किती? सगळ्या मंडळीला धन्यवाद. देशमुख परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सगळ्यांना धन्यवाद. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा.